जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनी आणि बंधूंना माझे हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी 29 मेला आपल्या न्याय हक्काच्या अंतरवाली सराटीमध्ये संध्याकाळी मुक्कामाला यायचं आहे। कारण 30 मे रोजी संघर्ष योद्धा सन्माननीय मनोज जरांगे दादा 30 मेला सकाळी आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत। तरी आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि बंधूंनो, जी व्यावसायिक असतील त्यांनी सुद्धा, शेतकरी असू द्या, कामाला जाणारे असू द्या किंवा टपरीवाले असू द्या, रिक्षा चालवणारे असू द्या किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या उद्योगधंद्यातले असू द्या, पण ह्या वेळेस एका सुद्धा मराठ्यांनी घरी थांबायचं नाही। कारण का की 2 सप्टेंबरचा आपला मराठा आरक्षणाचा मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण केल्या वेळेस तिथं जार काढला होता, पण सरकारने पुढची प्रोसेस थांबवलेली आहे। म्हणजे थोडीफार कुणबी प्रमाणपत्र दिले, पण बाकीचे अजून द्यायची थांबवलेत आणि बऱ्याच अजून आपल्या मागण्याची अंमलबजावणी केलेली नाही। त्यांनी आपल्याला सरकारनं आश्वासन दिलता, पण ते अजून त्याची प्रोसेस चालू केली नाही। म्हणून आपण हे आंदोलन करणार आहोत। तरी कुणी कितीही बोंबललं तरी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आंतरवाली सराटीकडे निघायचंय आणि मोठी उपस्थिती दाखवून द्यायची। ज्याप्रमाणे आपण मुंबई जाम केली त्याचप्रमाणे आंतरवाली सराटी जाम करायचे। जिकडं बघल तिकडं अख्खी आंतरवाली भगवी झाली पाहिजे। जसं भगवं वादळ मुंबईला गेलतं तसंच भगवं वादळ ह्या आंतरवालीकडे 29 मेला निघणार आहे आणि 30 मेला मनोज दादा उपोषणास सुरुवात करणार आहेत। तर मी पुन्हा एकदा माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंना, छोट्या मोठ्या भावांना सुद्धा विनंती करते की आपण कसली जरी कामं असली तरी आपण बाजूला ठेवायची ना, आपल्या न्याय हक्काच्या लढ्यात आपल्या लेकरा बाळांसाठी सहभागी व्हायचं। कारण आता नाही तर कधीच नाही। त्यामुळं आपण सगळ्यांनी एक झालो तरच हे सरकार वागतंय आणि ह्या सरकारला वाकवल्याशिवाय राहायचं नाही, एवढं सांगते। आणि तुम्ही सर्वांनी 29 मेला आंतरवाली सराटीमध्ये मुक्कामाला यायचं आहे, हे मात्र विसरायचं नाही।